शिवलाल भाऊ ते पुढे भेटल्यावर आपल्याला ते मग मला आय लव्ह यू म्हणीन ना, मी की आय लव्ह यू म्हणीन ना मला. अबे आय लव्ह यू नाही, साऱ्याच गोष्टी तुझ्या पुऱ्या होतील. हा फक्त कसं ते पुढी तशी नाही भेटत ना. ह्याच्यात गोष्टी होतील पुऱ्या, मला तर वाटत नाही पोरगी पटेल म्हणून कोणत्या पुढे पाळेनं. काय करायला लागतं शिवलाल भाऊ, मग काय करायला लागते? हा तशी भेटत नाही तर मग काय करायला लागते? फुकट भेटते काय पुढी? अरे त्याला 5,000 रुपये खर्च आहे. कसं ते महाराजले ते तयार करायला लागते ना ते. हां तर कसं त्यासाठी खर्च लागते. 5,000 रुपये पाहिजेत महाराजले. आहेत का तुझ्या जवळ? काय लुट्टर गडा शिवलाल, काय खरं नाही. 5,000 रुपयात गंडा घालते कळकी दूर करते. हा सारखं करते हो राजा. शिवलाल भाऊ फुकट जमणार नाही गाले. 5,000 तर नाहीच राजा. हा कसं राजा, तुम्ही गुंडीच फसवली हो माई. हा राजा पोरगी पटवून देतो पुढे आणून देतो, तुम्ही म्हणता आता पैसेच नाहीत राजा माझं. गोष्टी का फुकटच होत असतात का तुले? तो बाबा काय तुला काय रिकामा आहे का तुझ्यासाठी? अरे पैसे घेतल्याशिवाय कोणी काम नाही करत भाऊ. 5,000 रुपये असतील तर आहे. हां सोय लाव 5,000ची. असं तुला जर ते पोरगी पाहिजे असेल तर, नाही तर मग राहू दे, म्हणून टाक हा विषय टीसा. शिवलाल या खाल्याकडून 5,000 रुपये काढतेच कसे बी. हा या खाल्याला कुठूनही जुगाडायला शिवलाल, पण कसं पैसे आणायला लावते जायला लावते. शिवलाल या खाल्यासाठी काय मोठी रक्कम आहे काय गळ्यात? 5,000 रुपये खाल्यात असा आणते असा. हा बरं पुरीसाठी पैसा नाही आणणार खाल्या, मग तर काही गोड झालेले. असं करा नाही, तुम्हीच मला उसने द्या 5,000 रुपये. हा मग मी लागल्यास आली की देऊन टाकतो ना तुम्हाला. आली की देऊन टाकतो ना. ते माझं असते तर मी तुला काल म्हटलं असतं. मीनच म्हटलं असतं गाडीवर बस आपल्या चाल झटकनी पुढे घेऊन येऊ. तुला तर माहिती नसतं पुढे दिलं पैसे द्यायला लागतात म्हणून महाराजले. पण आपल्या जो काही सोय नाही ना भाऊ. महिना झाले घरी बसेला आणि वरचं पाणी चालू आहे. कमाई धमाई काही नाही, दिली असती मी. राजा शिवलाल भाऊ तुम्ही चक्रात टाकलं राजा. मला 5,000 रुपये आता कसं करा बा. एक तर मला निकीले पटवणार बा. मा प्रेम आहे एक तर ती मला नाही करून राहिली. आता तिच्यासाठी तर कसं काही ना काही जुगाडलाच लागेल बा मला. तू पाहिलं हो काल्या पैशाची सेटिंग कशी लावायची आहे काय आहे. कसं आपल्या जो पुरी पोटवायची पुळी आहे तो बुवा आहे महाराज आहे आपल्याजवळ, तर आपण ती सेटिंग लावू शकतो. पण पैसा घेशाच आपल्या बोल नको बा. ते तू पाय बा पैशाचं काय तर. खाल्या 5,000 रुपये रक्कम तुझ्यासाठी काय मोठी आहे गड्या. असा गेला की अशा अंत गड्या तू काही बोलता राजा माऊली भाऊ. 5,000 सेटिंग लागली असती तर काल म्हटलं असतं मी ना शिवलाल भाऊले. आता कुठून काय मला काही सुचून नाही राहिलं. घरी मागणं त्या मायले पैसे बे. पुन्हा सांगे रे भाऊ, मायले माग की बापाला माग. मा नाव नको घेतो. सांगून राहिलं तुले. तू पैसे सेटिंगला भाऊ मला सांगतो नको. माऊलीन तू पाहून घे काय तर. माऊलीन म्हटलं तुला त्या मायले पैसे माग. बरं माऊली भाऊ बरं सांगितलं तुम्ही. आणि शिवलाल भाऊ मी तुमचं नाव नाही घेतलं, टेन्शन नाही घेऊन तुम्ही. आता घरी जा तुम्ही, मामाला पैसे मागतो आता. हो जाय बापा जा. पैशाची लाईन लावली की मला फोन लाव, मी येतो लागलं असतं गाडी. हो शिवलाल भाऊ. बे हो माऊली असा कोण चपरला त्या मायले माग म्हणून बापाला पैसे माग असं म्हणून नको. येड्या ते देवीदासले डोकसं नाही ना. यानं जर घरी जर भांडं फुटलं तर बस आपल्या ढुंगण्यात साल्ट निघतील नाही. हा असं म्हणत नव्हता तू, पागल आहेत ते. का बे तुला त्या कालेले पोरगी पोटाची पुळी आणून देतो तू. 5,000 रुपये त्यावरून घेऊन राहिला. ते चालते, ते सांगितलं चालते. मी असं म्हटलं मायले पैसे मागतो, तू म्हणतो हेपाडे कामं करून राहिला का ते भानगोळ्या. हा तुला काही म्हटलं चालते. बे बावली बिल्डिंग ही बाहेरची गोष्ट आहे. हा काय घरी जाऊन सांगणार का मी पोरगी पोटून राहिलो म्हणून. पण पैसे तू घरी जाऊन माझूनच करीन तो. हा काय कसं काय हे वकलो तरी साधा काय कशी देऊ द्यायचं माहिती कसा तुले. मग बाहेरची असो की अंदरची असो पाहून घेऊ पुढचं पुढे. जाऊ दे काही नाही करायला लागत आपल्याला. याले काही पैसे भेटत नाही मला काही जाणे लागत. चाल आपण चालले तो घरी. हो चाल बापा चाल. तू आता काला तर काही नाही लागणार बा. त्या निकीच्या मागं मागं जाऊन राहिला बा. तिच्या आय लव्ह यू करते. पण ती म्हणते ते थोबाळलं आरशात पाय म्हणते. उंदऱ्या मानाचं. आणि ते पोरगी बोलली गोरी. ते पोरगी घ्यायला भाव देत नाही. हा मागं मागं हुंग्यासारखा कुत्र्यासारखा मागं मागं फिरून राहिला काय तोंड्या. होणार बा अटी आलता तो. त्याला निकी दिसली तर निघला तिच्या मागं मागं. अटी बोलली त्याला ते. हो काय तोंड्या. हा तुला समजत नाही का हेबाळवाने ढमुक टमुक बोलली त्याला बी. अटी बी आपला देवदास भाऊचा काल्या काय रे बा. देवदास भाऊचा काल्या कोणता काल्या आपल्या गावात. तर देवदास भाऊचाच काल्या. तो साऱ्या गावात वाया गेला तो. पोरीच्या मागं फिरून राहिला. कोण बाहेर गेला काय माहित. ना तोंडात सुद्धा ना याच्या सुद्धा रंगारूपाने जरा साख नाही. पण पुरीच्या मागे पुरी पोटायला लागला तो. नाही रंगरूपाचा विषय नाही आहे. कोण कोणाला पसंत ते सांगता येत नाही. पण मग असं कोण्या पोरीच्या मागं फिरू नाही ना. बदनामी होते ना गात. आता पहा बरं तुम्हाला माहित पडलं म्हणजे गात तेरलंच तुम्ही ना आता ही. दगडू भाऊ ते पोरगी जराशी हुंगून नाही राहिली नाही आले. हा दिसला की ते हातपाय उपटते साधवते डायरेक्ट काय तोंड्या म्हणते आले.
आणि काय म्हणतो तू? याला काहीच पसंत नाही करत ते, काहीच नाही. साधं यायला ते. अरे भाऊ, त्या निकीच्या मागं हा जाणून फिरून राहिला कुत्र्यासारखा. ते पोरगी यायला जरासा काही भाव देत नाही. आणि सांग मले, मग काय फायदा आहे का फिरून? तुम्ही देवीदास भाऊले जाऊन सांगू काय असं असं आहे म्हणून? हा खाल्या पोरीच्या मागं लागला, सांगू का? सांगा. ए बाबा, असं करू नको. देवीदास भाऊले फैदास भाऊले सांगू नको बाबा. आधी तर लोक मारीन तो माणूस. तो माहिती खुडा आहे तो माणूस. हे काय जास्त दिवस चालणार आहे का असं? ते पोरगी यायला काही भाव देत नाही, यायचं काही जुगाड जमत नाही. हा फिरीन तिच्या मागून थंडागार होईल. काही कोणाला सांगू नका. हा देवीदास भाऊले सांगितले की बस हाकला हा खाल्या. रे बा, तदलोक चालू दे. हे मुळणारच आहे. ती निकी यायला काही भाव देत नाही. कारण की कसं आहे माहिती आहे का, या काय तोंडाला कोणीच फुंकत नाही, तुला सांगतो. कारण याला बोलायचं सूत नाही, याला कसं राहा लागते याचंही सूत नाही. खायचं ना हायचं. याच्यासोबत कोण प्रेम करणार आणि कोणती पोरगी पटणार व्हायची याला. काही टेन्शन घेऊ नका, काहीच होत नाही. तर मग तुम्ही जर म्हणत होते तर आता जागा देवीदास भाऊ वाराच्या काल्याला समजून सांगा तुमच्या पोराला ढमुक टमुक. बस हे एवढं म्हणे दे राजा बस हागला. हा झोडते देवीदास भाऊ द्याले. आळवान देळवान जसा पडीन त्या कळावर मारते मग देवीदास भाऊ. नाही सध्या सांगू नका, सध्या माझं नाही करू नका. जे जसं चालू आहे तसं चालू द्या. तसं आपल्याला पाहायला भेटून राहिलं ज्या दिवशी बेगीन त्या दिवशी पाहू मग काय. आता देवीदास भाऊ सांगून देऊ की राजा असं असं तुमचा पोरगा करून राहिला, जरा तुम्ही त्याला सांभाळा. मग काय होते तर मग पुढचं पुढे समजतील मग आपल्याला. पण दगड भाऊ, मला एक डाऊट आहे राजा. त्याला आहे की नाही कोणीतरी भावाला द्यायला पोरगी त्याच्यानं पट्टे बा ढमुका टमुका कोणीतरी त्याला सपोर्ट देऊन राहिला म्हणून तो एवढी हिंमत करून राहिला. त्या पोरीच्या मागच फिरून राहिला तो. काही भावावर फावा नाही दिला, काही पण त्याच्या पाठीमागं फाटीमागं नाही. तो अंगीच भावा नाही भाऊ. तो काय आहे ना, हा जटी तोंड घालीन ना तो. काय तोंड आहे तुम्हाला माहित नाही तो कसा आहे. तो बताला तो पहिल्यापासूनच. आता काल्या पोरीच्या मागं फिरते तर काल्या मागं कोण आहे हे आपल्याला माहीतच पडेल ना धीरे धीरे. ते काय बिना माहीत पडायला राहीन काय? माझर किती डोयलं दूध पिली तू उजिरात येतेस ना. काल टेन्शन घेऊन राहिले तुम्ही. आज ना उद्या माहीतच पडते. मग आपल्याला काही घेण देण नाही. चला गणपती जाऊ. हो चला. आई व काय रे ते काय म्हणता? मला पैसे पाहिजेत ना. मला पैसे पाहिजेत. माझ्याजवळ पैसे नाही आहेत. पैसे कुठून देऊ तुले? कामधंदे बंद आहेत ना. घरीच आम्ही तर. तुला कायले पाहिजे तर पैसे? उठला की सुटला पैसे मागत राहायचं. काय काम असतील तुला पैशाचे एवढं? त्यानं आई पैशाचं काम आहे ना मले. दे ना 5,000 पाहिजेत ना. फक्त 5च पाहिजेत ना. बापा 5,000 रुपये? मी बाबा 5 रुपयाची 500ची गोष्ट करून राहिली आणि तू 5,000च कुठला डायरेक्ट? कुठून आणू बापा मी 5,000 रुपये? या अशी पीक नाही पाणी नाही सगळं पाय ना. एवढ्या मोठ्या पाण्याने सगळं वाया गेलं ना पीक आपलं. कुठून पैसे येतील रे बापा? कुठून पैसे येतील एवढे 5,000 रुपये तुला द्यायचं? तू काही कर पण मला 5,000 रुपये पाहिजेत. मला अर्जंट काम आहे 5,000चं. हा ते पिकाचं मला सांगू नको तू. काय आहे तर त्या लाडक्या बहिणीचे आले ना त्या खात्यात. दे मला ते काढून दे. बापा काल्या तुला कसं समजत नाही रे? या वर्षी पाहिलं नाही का रे बापा? तू ना किती पाणी पडून राहिलं रे. सगळं पीक वाया चाललं ना. पीक वाया चाललं सगळं. घरात एक पीस याची शक्यता नाही आणि तू पैसे मागून राहिला बापा. कुठून द्या रे तुला एवढे मोठे पैसे? सांग बरं तू. जरा सगळं विचार करत नाही बापा तू. उठला की सुटला बापा तू पैसे मागायचे ते. जरा सगळं विचार नाही करत की यावर्षी पीक नाही पाणी नाही. हा जरा समजूतदारीने घ्यायला पाहिजेत ना तुला. पण तू तर बापा निरा दे मला पैसे. ते काही सांगू नको मला तू. हा मी म्हणू तुले कॉलेजला ऍडमिशन करत नाही. तू काय म्हणत मला कर ऍडमिशन. मी साऱ्या गोष्टी पुऱ्या करेन. मग तुला पैसे मागितले कोण नाही देत तू मला? मला अर्जंट काम आहे 5,000 रुपयाचं. हा मला पाहिजे म्हणजे पाहिजे. तू काही कर तिकडे. मला लोक सांगू द्या पिकाचं. हा मी शिकून राहिलो ना आता. कॉलेजला जातो ना मी. हा मला पैसे पाहिजे. अरे बापा तुला लाग बरोबर आहे. मीनच तुले बापा नाव टाकायला लावलं. पण मला वाटलं बापा तुला मोठा साहेब बनशील आमच्यासारखं वावरात जाशील का? तर बापा उठला सुटला की पैसेच मागतं ना आम्हाला. पैसेच मागतं ना. आणि काही सांगतही नाही बापा की याले पैसे पाहिजात की त्याला पैसे पाहिजात. काही सांगत नाही ना असं. फक्त तू असते की मला पैसे पाहिजात. एवढे पाहिजात आणि तेवढे पाहिजात. हे असं कुठे चालते का रे बापा काल्या? चालते का असं? आणि तू बापा धाव मलाच मागतं ना. त्या बापाच्या पुढे शब्द नाही निघत तुया. हा म्हणून मलाच मागतं तू. त्या बापाला मागत जाईन पैसे. ते पैसे त्या बापाजवळ असतात माझ्याजवळ नसतात ना. हे मला अजिबात सांगू नको तू. मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. सांगून राहिलो मी. कॉलेजला जाऊन राहिलो ना. हा मग पैसे कोण नाही देत तू मला? पैसे दे मला. काय कुरकुर करून राहिले दोघंही माहिले का? हा अरे बुलबुल चालू आहे दोघांचं बी. काय अरे काय झालं? कळलं आता याचं अकाउंट कुरकुर करून राहिला. भाजीनी झाली का बरोबर? हा काय पाहिजे पोऱ्या खायले? पाय रे पाय तुझ्या बाप बोलून राहिला. सांगू का तुझ्या बापाला की हा 5,000 रुपये मागून राहिला? सांगू काय? मग बापाला सांग ना तू. सांग. हा मला चुपचाप पैसे दे तू.
काही कर. हा मला नको सांगून ते काय आहे तर. हा मला पैसे पाहिजे, मला कामा पैसे अर्जंट. बुकाल्या आपल्याजवळ काही पैसे नाहीत ना बापा, जरासा विचार कर ना. आता हे खत आणि बीजवाई आणि फवारे हेच तर बापा उधारीत आणेल आहे ना. हा ते कधी कर्ज फेडा सांग ना तू. आणि तू उलट 5,000 मागून राहिला, कुठून द्यायला तुले? आम्हीच तर बापा डुबेला. आणि ते काही सांगू नको तू, मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे, मला पाहिजे पैसे. हो काय हा बोरा कुरकुर करून राहिला रे? हा आण यायला बाहेर, आण बरं. काय म्हणते हा आता पाय बरं, भाकर खात नाही का? हा भाजी गोळणे गोळणे लागून राहिली वाटते याले. हा बोला त्याला बाहेर बाहेर आण लवकर झाले, आण लवकर. बोलतील का काय माहित घरात फुसफुस फुसफुस मायचं. इकडे ये ना बाबू मैदानात. हा मला सांग ना काय आहे त्या मायचं काय डोकं खात? हा करू दे त्या मायचं काम धंदा. हा फालतू आला घरी की कुरकुर कुरकुर असते याचं. अरे त्याला बाहेर बाहेर आण लवकर झाले. हो आणतो बापा. चालेल बाबू बाहेर चाला आता. आता तुझी पूजाच होते. 5,000 जर म्हटलं हा मागून राहिला तर पाय तुझा बाप कसा कल्ला करते तर मारीन तर काही नवाई नाही. मी पाहून घेईन माय काय आहे. हा काऊन कुरकुर करून आला? हा तिकडे घरात फुसफुस फुसफुस बरा करते तू याचा. हा काय म्हणते, काय म्हणणं आहे याचं? काय म्हणणं आहे याचं? सांगू का रे बाबू काले, सांगू का तू ना? सांगू काय म्हणते हा तर? सांगू नको मला. नाही ना बापा, आता आमच्या दोघं मालिकाच्या गोष्टी होत्या बापा. आता आम्ही का बोलाय नाही. काय हाय तर खरं खरं सांग, लपू नको तू. हा मला कुरमत कुरमत ऐकू येते इकडे. हा या पोऱ्याचं काय म्हणणं आहे तर? हा आला की घरी की हातपाय उपटते नाही काय चुलीला जाऊ जाऊ बसते. हा सांगायचं काय म्हणणं आहे सांग लवकर. मी ना ऐकलं बरं जरा असं. हा नाही मग तुला माहिती आहे मी कसा आहोत. हा झाकझाक्याचं काम नको करत तू. हा पोऱ्या वाया जाईन बरं, वाया जाईन. हा मग आपल्याला भारी पडीन. हा लाता मारीन आपल्याला, सांगू राहिलो मी तुले. आता बसून यायला ताबत घेतला तर पुढे बरा राहील. नाही मग हा कसा उभा सुरकांडीन बरं. हा लक्षात ठेव याचा लाल नको करू तू. मध्ये सांगून द्यायला पुरी ना माझ्या बाई, नाही तर हा माणूस माझ पिशार काढीन ना, आधी उपट करीन ना माझ भावती. म्हणून चांगलंच करून तू ना मला हा पैसे मागून राहिला की काही. त्याच्यापेक्षा आता सांगले ते पुरते बापा. अव याले 5,000 रुपये पाहिजेत बापा. काय पाहिजे काय नाही ते काही सांगून नाही राहिला तो. फक्त म्हणते की मला 5,000 रुपये दे. काल पाहिजे तरी तुला 5,000 रुपये? काल पाहिजे 5,000 रुपये तुला? काम आहे मला काम आहे पैसे पाहिजेत मला. काय काम आहे तुले पैशाचं? पैसे मागून राहिला तुझं. हा काही कामाला नाव असेल की नाही की पैसे करून राहिला फक्त? हे मला कॉलेजले काम आहे, कॉलेजची फी भरा लागते मला. ते काय रजिस्टर आणि पेन ते आणा लागते थोडस मला. हा काही गायटा गेटा आणा लागतात. सांगाल काय तुला रोग येऊन राहिला का? तोंड झिजून राहिला का तुझे? हा हिची बाहेर पडून राहिली तुझी. हा सांगायला काय होऊन राहिला तुला? हा रोग येऊन राहिला का तुले? तोंड नाही कशी तर सांगायला. आणि त्या माझ्याबरोबर काय कुरकुर करते तुझ्या चुलीत जाऊ? हा कॉलेजचं कामाचं आहे पैसे मला माग ना तू. हा तिकडे काय कुरकुर करतो तुझ्या मायला? पैसे माझं असतात तुझ्या माझं असतात. जीव भेटे तुम्हाला का वागाव का? तुला खाऊन राहिलो जीव भेटे तर अगो काम केले तर होईन बा जीव भिन मग. हा चांगल्या कामाला तर नाही बा. हा कॉलेजले माग ना तू. काय पाहिजे तुले तर? पुस्तक पाहिजे, पाठी पाहिजे, दप्तर पाहिजे, जे लागेल ते देतो ना तुले. पण कसं अगो काम करशील तर मग कसं आपला बजेट तुझी माहिती कसा आहे. आपण मग कोणाही ऐकत नाही. द्या बापा देऊन टाका त्याला पैसे. राहू द्या आपलं खतही राहू द्या आणि फवाराही राहू द्या. अव फवारान खत राहिलं तर कसं क्विंटल भर सोयाबीन तूर कमी होईल. पण पोऱ्याचा शिकला आणि कलेक्टर झाला तर मग आपल्याला बसून खाऊ ना आपण. हा विचार काऊन नाही करत तू? चांगल्या कामाला पैसे मागून राहिला. त्याला काय म्हणते रजिस्टर आणा लागते, काय म्हणा लागते, फी भरा लागते म्हणते ना तो. आपण तळानीच राहिलो पण तू शिकून राहिला. शिकू दे त्याले. 5 निदान नाही मागले ते दिलेच ते म्या. नाव रोशन होईल. तू असे कंजूशीपणा करत नको जात जो. त्याचं कोणतंही कॉलेजचं काम असलं तर मला सांगत जाय तू. हा यादान पैसे काढीन पण त्याला लाईन. फक्त कसं त्यानं माचीच करायला पाहिजे झालं. एवढंच म्हणणं आहे माया. मी काले कंजूशीपणा करू बापा? तेच जाणं देत जा तुम्ही त्याला पैसे. आणि हिच्यावर नका जात जाऊ काले पाहिजे काय नाही तर. दिले पाहिजेत ना त्याला. आता पोरायला पैसे लागत नाहीत का कॉलेजले? हे फी ढमक फी किती महागाई वाढली. हा आता आपल्या जमान्यामध्ये 300ची खताची बोतळी आणो, आता 1600ची आणा लागते. वाढले की नाही महागाई? मग आता 5,000 रुपये म्हणजे काय कचरा झालं ना? हो जाय बाय. हा दे त्याला 5,000 रुपये दे डब्यातून काढ. तर बाबा काले काय घेऊन पैसे? बापा 5,000 देतो. 10 माणसांचा 10 देतो ना. तो तिकडे काही करू मग पैशाचं. किती खेप पैसे मागते तो? एवढं का कामच असते का कॉलेजले? काही बी नवा तू जाय ना डोकं नको खाऊ नवा. हा कॉलेजचं काम आहे त्याचं. शिकून राहिला ना पोऱ्या. एक तर आपण अडाणीच राहिलो ना. काय दे त्याला पैसे. टेन्शन नको घेऊ. हो देतो. चाल दे ना लवकर पैसे दे ना मला. रे बापा देतो ना. एवढी घाई तुले? दे. काय
काय साधू बा, काही वावरा गिवरा दिसतही नाही बा तुम्ही, काही चक्करही मारत नाही राजा. गायबच आहे बा तुम्ही. आता तुम्हीच काय येसान बाबा, तुमची रोजदारी चालूच आहे धनका. आता तर गणपती बसले, आता पूजा पाठीन धमक धमक झाली, रोजदारी तुमची सरकी. तुम्हाला काय वावरात जायचं काम आहे बाबा? सोयाबीनकडे पाहायचं कामच नाही तुम्हाला आता. काय जातं गड्या नामदेव, तुम्हाला सांग ना, वावरात गेले की माणसाचं मन दुखते. सांग, मा सोयाबीनले 3-3 शेंगा वाढलं ढोरासारखं. माणूस गेला दिसत नाही त्या सोयाबीन मध्ये. सांग आता ते शेंगा पण माणसा मन दुखते, मासच टपकतात माय जडजड. काय जाऊ वावरात? ते तर आहेच बा. शेतकरी म्हटलं की सुख दुःख तर लागूच आहे त्याले. दुःख जास्तच आहे म्हणा. म्हणजे निसर्ग घात करीन, म्हणजे सारे घातच करणार आहे त्याच्यासाठी. कोणी पण चांगलं करत नाही त्याला. आणि त्यातल्या त्यात कसं नामदेव, आपल्याकडे तो चित्ता यायला बा, त्याचाही धाकाना आपण जात नाही बघा. मरायला जातो वावरात, घेणार दे ना. आपण नाही जात बाबा वावरात. पीक नाही झालं चालेल, तसं उभं सोडलं चालेल, पण वावरात नाही जात हवडी आता. साऱ्या गाज भेकाळा राजा, काय माणसा बा. है कोणता चित्ता आणि कोणतं काय हो, काय बी बोलत राहायचा. मी काही बी बोलतो, तुला माहित नाही वाटते हाय की नाही हाय तर चित्ता. मला सांगून राहायला का तू बापा? सरपंच बंदूक घेऊन गेले, मी पाहिलं रात्री. मी संडासलेच बसेल होतो गोदरी. मोठ्या बुलेटवर होती सरपंच, मोठे चालले ते बंदूक घेऊन. पाहिलं मी ना कुकडे गेले बापा. तुम्ही पाहिले तीन रात्री, मला काही माहित नाही बापा. तुम्हाला माहित त्या सरपंचाला माहित कोणता चित्ता आहे, कोणतं डुक्कर आहे तर. तुमचं दोघा तिघे जायचं वावरात जाणं जीवा, म्हणून माझा चित्ता आला, लांडगा आला, शिरा आला, माग आला, बस हे ती तंबे. अरे तुम्हाला वावराची गरज नाही ना, तुमचे साईड बिझनेस आहे, साईड व्यवसाय आहेत ना तुमचे. तुम्ही करता पूजा, सरपंचाचा आहे किराणा दुकान, पाटलाले तर काही वांधा नाही. 100 एकर जमीन आहे, त्याला वावरात जायचं कामच नाही. आमच्या सारख्याच आहे बा हेला ठोक्याचं. आम्हाला रोज वावरात जायच लागते, नाही तर खाशीन काय कुस आहे नामदेव. नामदेवला खायला नाही भेटणार ना. गड्या नामदेव हो, झाली धन नांतन घरी गदड्या बांधतं बाबा. करोडपती माणूस आज गड्यातून सदाही म्हणजे लढतच राहतं बा. एवढं पीक होते तरी लढणंच आहे. दुधाचा पैसा, ताकाचा पैसा, लोण्याचा पैसा, शेणाचा पैसा, मुताचा पैसा, सारा पैसा तयार करणं झालं, बँका भरणं चालू आहे, तरी लढणं चालूच आहे नामदेवरावचं. मस्त माणूस आहे बाबा. दुसऱ्याला फक्त म्हणणं चालू. तुम्हाला एवढं दिसून राहिलं की नाही माय, तर मग आपण अल्टा पलटी करू ना. तुमचे पूजेचे पैसे मला देत जा, आणि माय दुधाचे पैसे तुम्ही घेत जा. चालेल की नाही मग असं? नाही बापा, असं नाही. माया पूजेचे पैसे मलेच बापा, तुझे पैसे तुले. झाला का? फाटली का तुमची? फाटली काय? त्याच्या मागे मेहनत नाही पाय. सकाळी 4 वाजता उठा लागते, म्हशीचं शेण काढा लागते, तिले धुईधाय करा लागते, 5 वाजता टरटर धारा काढा लागतात, ती डेअरीवर न्या लागते, डेअरीवरून घरी आले की चारा टाका लागते, पाणी पाजा लागते. ते दही असते त्याचं रई लावा लागते, रई लावली की ते ताक इका लागते, ताक इकलं की ते लोण्याचं तूप करा लागते. एवढ्या झवाड्यात त्याच्या मागं. तर पैसे दिसतात, नाही तर मग 1 रुपया दिसत नाही. शेतकऱ्याला कोणतेच पैसे फुकायचे नाही भेटत. रगत वक्ते तो रगत. सकाळी 4 वाजतापासून रात्री 11 वाजेपर्यंत. काय सांगता तुम्ही? भाषण नको देऊ. तिकडे पाय ना, तिकडे पाय ना. बापा रे, कुकडे चालला बापा घरामध्ये शिवलाल. ते बापा काल्याला घेऊन चालला सोबत देदाच्या पोऱ्याले. हा पोऱ्या जाते गडा बाय. कुकडे चालले शिवलाल शेठ? अरे कुठे नाही हो नामदेव भाऊ, इकडे चाललो बाजारले. काय गड्यातून सांगितलंय नाही मला बा. गाडी होती तर मी आलो असतो ना. अचानक झालं हे, अचानक झालं नामदेव भाऊ. नाही चालवला बाबा सोबत. तो म्हणे मला काहीतरी बाजारात घ्या लागते, येतो म्हणे मी. मग चाल म्हटलं बा. बरं बा. चला मग येऊ काय मग मी? हो ये बा ये. बाबा शिवलाल वाचलो राजा, तुम्ही वाचवलं बाबा. अरे तू शिवलाल बरोबर आहेस ना, टेन्शन न घेत जाऊ ना बे. मी तर उई पाचरा मारतो येईल, काय बोला लागते काय नाही हे मला माहित आहे. टेन्शन न घेऊ तू. नामदेवगडा काहीतरी घोर आहे. देवीदासच्या पोऱ्याला चालवलं नाही ना, नक्की काय ना काय झेमेला. साधू तू म्हणून राहिला ना घोर आहे, 100% काय ना काय आहेच ना. नाही याचा पत्ता काढतोच मी. तसा शिवलाल काल्याला नेणार नाही ना, नाहीतर त्याचे पेटणार 2 बबन माऊली. तेच ना मग नामदेव भाऊ, पेटनले नेलं नाही मग यायला कसं नेलं? चला साधू बा, आपण गावात जाऊ. काय ना काही चर्चा अशी ना गावात रंगूनच राहिली. माहित पडतं आपल्याला काय ना काही. हो चाल बसा. महाराज तुम्ही मला रविवारी बोलवलं होतं, तुम्ही म्हणा काहीतरी दिन म्हणत. तर आलो आम्ही रविवारी. बरं आले का तुम्ही? तुमचा शेजारी तुम्हाला त्रास देते ना. मी ना बांधलं त्याला, मुठीत बांधलं. हो मुठीत बांधलं मी ना. केली वस्तू तुमची तयार, वस्तू केली तयार. मला आता यापुढे कोणताच त्रास होणार नाही. मी ना पुरा बंदोबस्त करेल त्याचा. तो वावराच्या धुऱ्यावर बी येणार नाही तुमचा शेजारी, जो भांडणं करते तुमच्यासोबत. तो वावराच्या रस्त्यावर येणार नाही तुमच्या, ना घराच्या पुढे बी येणार नाही. हो
पाहिजे ना महाराज, तेच पाहिजे मला. मी लय दुखी आहे बापा, भांडणं करण्याची वारी येऊन राहिले. नाही काही किरकिर किरकिरच लावत राहते. आकडे शेवटी मी आत्महत्या करायला गेलो, पण तुमचं नाव सांगितलं मला, बाबा असं असं करता म्हणून आलो बा मी. हां, तुम्ही ना केलं तर लय चांगलं होईल. न तुमचं काम पुरेपूर करेल आहे, काही टेन्शन घेऊ नका. आता तुमचे भांडणं तंटे कोणत्या गोष्टी होणार नाही, तुमच्या मागं कुणी लागणार नाही. बाबा हो ना, मला काय करायला लागेल मग? आता मला काय करायला लागेल? मला काहीच नाही करायला लागत. मी जे वस्तू देतो ते फक्त तुमच्या वावराच्या धुऱ्यावर जाऊन गड्डा करून त्याच्यात टाकून द्या. काम झालं, बिलकुल ओके म्हणे काम. अरे काय पाय रे, पावर पाय बाबाजी. काय तर एक वस्तू आहे बाबा, जो धुऱ्यावर ठेवली भांडणं बंद. आहे का जादू कोणाचं अशी? आहे का? राजा शिवलाल भाऊ लयच करामध्ये बाबा दिसतात राजा मला. हे आपलं काम होईन ना, पण आपलं काम होईन ना. या माणसाचं काम होऊन राहिलं तर आपलं काय होणार नाही? आपलं 100% होणारच आहे. तुम्ही म्हणता राजा शिवलाल भाऊ, तर होईनच ना आपलं काम, काही बांधा नाही. फक्त कसं बाबा पद्धती सांगा, फक्त असं असं. तर बाबा तुम्ही जसं म्हणसान तसं बा. हा, मी रोयतो लागलास तर धुऱ्यात रोयतो ना ते वस्तू. त्याच्यासाठी एक अट आहे, मी जे वस्तू देईन त्यावेळेस टीटी वळलावली नाही पाहिजे. आजूबाजूला वावरात कोणी तुमच्यावर लक्ष देणारा नाही पाहिजे. आलं का लक्षात? आणि ते संध्याकाळच्या टाइमला रोयना आहे तुम्हाला वस्तू, आणि ते बी धुऱ्याच्या मधोमध. हा, ऐकलं का तुम्ही ना? मी पुरं लक्ष देईन ना बाबा. हा हो, तुम्ही सांगितलं तसंच करतो मी तसंच करतो संध्याकाळ टाइमलेच. बरोबर, चला या मग, या चला. झालं तुमचं काम, काही वांधा नाही. या तुम्ही. हो बाबा, येतो. हा, या 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 हो तुम्ही या. हा, चांगली मोठी समस्या घेऊन आले तुम्ही. हा, गड्याचं मन नाही लागून राहिलं वाटते. हा, का रे गड्या, इकडे तिकडे हातपाय मारून राहिला, जमून नाही राहिलो तुझ. हा, ते चेहऱ्यानं वाया झालाय, पण का चेहऱ्यानं वाया जाय. अरे बाबा, तुम्हाला काय सांगा, आमचा गडी हा काल्या एका पुरीवर लयच मरते, जीव देऊन राहिला तिच्यासाठी. पण ते काही पटून नाही राहिले, हळहळच करते बा याले. हा, जरासा काही भाव देत नाही याले. राजा महाराज, मला काहीतरी द्या राजा तुम्ही. ते पोरगी राजा मला भावच नाही देऊन राहिले, जाग्यावर उभं नाही करत. मी दिसलो की थुकतेच ना तोंडावर. सांगा आता, मग मलाही मन येईल तिच्या. काही मोठी समस्या नाही, तुझी काही मोठी समस्या नाही ना बाबा. करतो ना तुझं काम, का टेन्शन घेऊन राहिला तू? काही टेन्शन नको घेऊ. पोरगी रातोरात त्या मागं, टेन्शन नको घेऊ तू. बाबा करा माय काम करा राजा, लवकर करा. मला ती नाहीला मी म्हटलं पाहिजे, माझ्यासोबत राहिली पाहिजे ती. हो, मला लय पटते ना महाराज, मला लय पटते. होऊन जाईल तुमचं काम, होऊन जाईल. हो बाबाले काहीतरी द्या लागते ना, मग द्या लागते बाबाला द्या लागते काहीतरी. बाळवान्या काल्या 5,000 रुपये काढ दे बाबा, लवकर दे, लवकर काढ, लवकर दे. पैसे कुठे मागले हो बाबा? काहीतरी द्या लागते करून राहिले बा. मूर्खा, तुला तेच तर समजून नाही राहिल्यावर पैसे मागून राहिले. दे 5,000 रुपये दे, तुझे काम देतात ना करून, पोरगी त्या मागच राहील. तुला देतो. झालं तुमचं काम, झालं. तुमची वस्तू माझं आली, माझी वस्तू तुमच्याजवळ. एक पुडी देतो मी तुम्हाला. महाराज, ते पुडी न पोरगी पटीन जमीन ना, आपलं झांगड जमीन ना. 100% जमीन तुमचं, पण शंका करू नका. आणि मी सांगतो ते ऐका. बरोबर महाराज, सांगा ना. पुडीचा वापर असा करायचा की आजूबाजूला कोणी नसलं पाहिजे, जागा मोकळी पाहिजे. तरी अबाट्याचं झाड, चिच्चीचं झाड, निंबाचं झाड पाहिजे नाही. वरून चिड्या फिरताना दिसल्या पाहिजे नाही, चिड्यांचा आवाज पाहिजे नाही, कुठलं पक्षी वळलावलं नाही पाहिजे. तर तो पुडी काम करीन, सक्सेसफुली काम होईल तुमचं. नाहीतर तडसा जर कशाचा आवाज झाला तर पुडी फेल होईल. बापा महाराज, हा जंगलचा पसारा आहे ना, कुठे ना कुठे तर आवाज येतेच बापा. हा, अशाला तर मग पटणारच नाही ना पोरगी. खरंच महाराज, खरंच ना, हुकून जाईन ना गेम गड्याचा. आता काही ना काही तर वळलावतेच बा, काहीतरी यातून मार्ग. आवाज म्हणजे का असा किलकिल नाही पाहिजे. एखाद्या वेळेस बोंबललं तर काही वाटत नाही, काही होणार नाही. पण मग कसं पाखरं वळलावून राहिले, तुम्ही पुडीचा वापर करून राहिले, तर कसं ते सक्सेसफुली नाही होणार. पण एखादा वळ लावलं, फक्त चिड्या नाही पाहिजे, चिड्या झाडात बरं या पुढीला. हो बरोबर, मग काय वांधा नाही. मग मोकळ्या जागेतच कार्यक्रम करतो मी. चिड्या फिड्या तर अजिबात नाही येत आता आमच्या गाछाला मेल्या त्या. हा, हे आलं ना, मोबाईल टावर आले, चिड्या मेल्या. आता चिड्या दिसत नाही, टेन्शन घेऊ नका महाराज तुम्ही. पुडी द्या फक्त. आता पुडी देतो मी तुम्हाला, काही वांधा नाही. फक्त कसं वापर कसा करा ते तुम्हाला सांगितलं जाता, तसा वापर करा. कालू झालं आपलं काम. हो, चला शिवलाल भाऊ. तर हो, असे चिवत्या बनवायला येतात. हा, हे पुडी घेऊन जा, हे होते. ते पुडी घेऊन जा, हे होते. हा, ढमुक घेऊन जा, टमुक होते. हे कर, फलानं होते. कसं ह्या साऱ्या अंधश्रद्धा, असं काही होत नसते. सारं तुमच्या मनगटावर आहे, तुमच्या विचारावर आहे, तुमच्या कर्मावर साऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही जसं पेरसान तसं उभं. हा,
जसं आता आपण वावरात ज्वारी पेरली तर मका निघते काय, आणि मका पेरला ज्वारी निघते काय, नाही ना. आठवण उदाहरण आहे की नाही. मग असं कोण्या महाराजनं काही सांगितलं तर काहीच नसते होत. या साऱ्या अंधश्रद्धात, ह्या साऱ्या फोकणाड्या माझ्यासारखे मारत राहतात, पैसे कमवत राहतात. मला काय 4 व्हीलर गाडी भेटते, पैसे बसाले खाया पियाला भेटून राहिलो, ऑलमस्त राहून राहिलो, ऑलमस्त. मला काही घेणं देणं नाही, जनता काय मरू राहो. पैशाची मतलब. अशा गोष्टीच्या मागं जाऊ नका, फंद्यात पडू नका. हे सारे फसवणुकीचे कार्यक्रम आहेत, अंधश्रद्धात ह्या कोणत्या पुढीनं काही ना कशानं काही होत नसते. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा. व्हिडिओ पहा बरं, नाही तर म्हणसान मी सांगितलं म्हणून पाहत नाही. पहा भाऊ व्हिडिओ पहा. आमच्या माणसाने कसं सपोर्ट करा. शेतकऱ्याचा पोरगा कसं कातोडा करते, हो रोज कातोडा करते.